हॅलो कर, तू हॅलो कर. हाय. नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हो. आम्ही आलोत आजीकडे, हो ना. तर काय काय झालं मी तुम्हाला आता सांगते सगळं. ॲक्च्युली झाले मला 2 दिवस येऊन झालेत. पूजेचा आहे तो मी तुमच्यासोबत रील शेअर केली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. खूप गडबड झाली कारण कामं आवरून मी रात्री 12 वाजेपर्यंत बॅगच भरत होती. तर मी 6-7 वाजता ऑफिसवरून आली. मला सगळं आणायला जायचं होतं म्हणून जेवण लावलं. जेवण लावून मी परत बाहेर पडली आणि खूप गोष्टी मला आणायच्या होत्या. त्यामुळे आम्ही रात्री गेलो आणि मग मी तो ब्लॉग काही केला नाही. आणि इकडे आल्यावर पण माझी पूर्ण थोडीशी धावपळच होती. मी सकाळी 5-5:30ला उठले आणि मग नंतर 7 वाजता निघून आम्ही इकडे डायरेक्ट आलो. मग ब्लॉग तो नाही केला, मग रील बनवली म्हणून म्हटलं मग ती शेअर करते तुमच्यावर. तुम्ही ती बघितली नसेल तर माझ्या चॅनलला जाऊन शॉर्ट्समध्ये बघू शकता. आमची बडबड सुरू झाली. थांबा, मी तुम्हाला पहिली बडबड ऐकवते. कोणाला बडबडते म्हणा? कोणाला बडबडतेस? कोणाला? बाला? बा तर घरी आपला. तिथे झाडं सळसळत आहेत आणि त्याच्यावर चालले आरडाओरड तिची. 2 दिवस मंजिरी होती आणि आजच ती गेली ॲक्च्युली. आणि म्हटलं चला आज ब्लॉगला जरा सुरुवात करूया. काहीच मी बनवलं नाही आणि आत्ता मला ॲक्च्युली टाईमपास चालला आहे माझा, युगाचा आणि माझा. तर म्हटलं चला ब्लॉग तरी ॲटलिस्ट स्टार्ट करते, म्हणजे काहीतरी मला केल्यासारखं वाटतं. काऊला बोलवते? खाऊ खायला काऊला बोलवते तू? हो, कुठे काऊ? काऊ आता नाही येणार, सकाळी येतील, हो ना? सकाळी येतील काऊ. ढेपची. हे ग्रीन नेट लावलंय कारण ऊन खूप येतं ना दुपारी, म्हणून मग इथे लावून ठेवलंय. बघा, ऊन प्रकाश पूर्ण आहे समोरनं म्हणून. आणि बाहेर असं छान असं ग्रीनरी झाली आहे. इथे आत्ता पूर्ण लॉन आहे ते सुकलंय कारण ऊन खूपच आहे, बेकार ऊन आहे. आणि इकडे पूर्ण पागी ना काळोख केलाय पावसाने. तो बघा, हा इथे दिसतं, इथे पूर्ण काळोख दिसतंय. तर कॅमेरामध्ये कसं दिसतं माहित नाही, पण त्या साईडला पूर्ण काळोख आहे आणि ह्या साईडला अख्खं ऊन आहे. इकडे काहीच नाही आहे, आभाळ. वारं पण खूप मस्त सुटलंय. आणि बघा आजी आणि नात छान छान उद्योगी उद्योगी. आणि इकडे ना आमच्या वहिनी साहेबांनी रांगोळी काढलेली त्या दिवशी, अधिक मासाचा आम्ही आलोत ना त्याच्याबद्दल. बाहेर जरा छान दिसतंय कॅमेरात. पूर्णच काळो काळो दिसतो. मी आता आहे 4-5 दिवस अजून राहणार आहे. मग त्यात तसा मी तुमच्यावर ब्लॉग शेअर करेल. आत्ता संध्याकाळची वेळ आहे, आम्ही चहा प्यायला आणि बसलो इथे. आईचं एक साईडला भिटायचं काम चालू आहे आणि मी आणि युगा आहोत. तिला तिच्या पाठी एक आता लागतं कारण आता मॅडम चालायला लागल्यात थोडंसं. 3-4 पावलं. इथे आल्यानंतर चेंज झालं तिच्यात. तिचं एक आहे की बाहेर कुठे झाली का काहीतरी डेव्हलपमेंट असते, तर इथे आल्यावर आत्ता ती 2-2 पावलं चालते, पण चालते छान स्वतःहून उभं राहून. ते पण आणि घरी असताना ते होत नव्हतं, पण आता मस्त झालं. मला बरं वाटतंय. मी कधीची वाट बघत होती ती कधी चालेल आणि काय. मस्ती चालली आहे तिची. रांगोळी नाही. मी ॲक्च्युली डायरेक्ट तुम्हाला इकडे दिसली कारण आधीपासून माझा प्लॅन चाललेला, मे महिन्यातच चाललेला इकडे येण्याचा. पण आई मला बोललेली की ओ बाबड्या 2 मिनिटं थांब, मला बोलू देत. मे महिन्यातच माझा प्लॅन चाललेला इकडे येण्याचा, पण बावल्ले नको येऊस आणि ते खूप ऊन आहे बेकार आणि खूप त्रास खरंच होतो. आत्तासुद्धा पाऊस सुरू होईल, पण अजून गरमी काही गेली नाही आहे. तर पावसाळा लवकरात लवकर पावसाळा अशी जाम इच्छा आहे कारण खूप गरमी होती. सगळीकडेच इतर आहे, कुठे कुठे पाऊस पडतोय पण इथे नाही अजून पाऊस सुरू झाला. मध्ये काहीतरी वादळ झालेलं, आई बोलली
काहीतरी 1-2 आठवड्यापूर्वी. तेव्हा लाईट्स गेलेले, पण आता नशीब की लाईट्स पण जात नाही आहेत. तेवढं एक बरं आहे. पण आहे खूप गरमी. आता कधी पाऊस पडतो असं झालं आता. बाबड्या थांबला ग माझ्यासाठी. थँक्यू. आज आम्ही मॅचिंग झालो ना. मी यावेळेस प्लॅन असा करून आली आहे की मला माझ्या मैत्रिणींना भेटायचं आहे. बाबड्या थांब, जाऊ नकोस. रुबिनाला म्हणजे माझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे. आता ती पुढे माझं लक्ष हिच्याकडे आणि अर्ध बोलते आणि अर्ध हिच्याकडे लक्ष आहे. कारण इथे फट आहेत ना, तर भीती वाटते. हे बघा अशी उभी राहते आणि त्याच्यावर पाय टाकायला जाते. हे बघा ती भीती वाटते मला, म्हणून मी असं अडकते इथे बोलताना. ठीक आहे. आगाव. हो. कोण आहे? काऊ आहे? काऊ दिसतोय तुला? काऊ दिसतोय? काऊ कसं करतोय? काऊ काऊ. इथे बघायत बघ म्हणा. बघाय बघ. पांढरे 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 पांढरे. दिसतंय. तर हे आहे माझं माहेरचं घर आणि ही समोरची बाजू आहे. इथे ॲक्च्युली आम्ही जस्ट एक डिस्कस करत होतो. अपूर्वा तेच मला सांगत होती की आम्ही आता हे छानसं खोदणार आहोत आणि इथे छान कमळाचं पाणी वगैरे घालून असं कमळ लावतात, तर ते लावणार आहोत. तर मी ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं घर जे बाहेरून आहे कसं आहे, काय काय लावलं आहे, काय काय केलं आहे, सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे पूर्ण काळोख आहे, ह्या साईडला पूर्ण भरल्यावरती, आणि इकडे नुसतं ह्या साईडने ऊन आहे मगासपासून. पायावर पडेल. उभं राहायचंय. खाली उतरायचं पाहिजे तिला. खेळायचंय बघितलं. खेळायचे तुला. खाली खेळायचंय तुला. खाली खेळायचंय. जरा चालायला लागली ना बघा. तर रोडवरून आलो की पहिले ही एंट्री गेट आहे आणि इथे पार्किंग केलं आहे पूर्ण. आत्ताच नवीन केलं आहे हे बांधकाम. तर हे पूर्ण आता समोरचा व्ह्यू आहे. इथे कढीपत्ता खूप, हा सारा कढीपत्ता आहे आणि इथे छोटी छोटी रोपं खूप आहेत. तर आई बोलते हे पूर्ण छाटलीत झाडं इथली. हा बघा इथे पण आहे. आणि याला खोप म्हणतात, खोप. आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. हे आहे पूर्ण प्राजक्ताचं झाड, प्राजक्ताच्या फुलांचं. आई ह्या फुलांना काय म्हणतात ग? हे लाल फुलं कसली काय माहित बाबा. अशी चाफा. ओके, लाल चाफा. हा, ही सगळी थोडीशी पाठीमागची. इथे ॲक्च्युली आमचं घर होतं ह्या पूर्ण एरियामध्ये, जुनं एकदम, आणि तिथे आता पार्किंग केलं आहे. आणि मग आम्ही नंतर वरती इकडे शिफ्ट झालो वरती, आणि ते खाली काकी राहते. इकडे 2 व्हीलरची पार्किंग केली आहे, इकडे सगळ्या 4 व्हीलरची पार्किंग आहे. ही जी तुम्हाला सगळी झाडं दिसत आहेत ही आत्ताच नवीन आणली आहेत, कारण ही सगळी लावायची आहेत. लेफ्ट साईडला जी जागा आहे, आता मी तुम्हाला हे सगळं दाखवलं कढीपत्ता वगैरे, तर तिथे सगळं साफसफाई करून झाडं लावायची आहेत. पण सध्या कामाला माणसं मिळत नाही आहेत, त्यामुळे ते सगळं काम अर्धवट राहिलं आहे. तर पावसाळा बहुतेक सुरू झाला तर ते काम सुरू होऊ शकतं. हे कसलं आहे ग? नाही, लाजाळूचं नाही आहे, साधं आहे कसलं तरी, काय माहित. छान आणलेत नाही. हा, हाच चाफा, हा लाल चाफा आहे ना, तोच आहे तो तिकडे सगळा मोठा. हा इकडे जास्वंद आहे, हा सगळा जास्वंद आहे. इथे सुद्धा कढीपत्ता आहे. मी इकडे जाऊ नाही शकत आणि इथे खूप काय काय पडलंय, कारण काम अर्ध बाकी आहे अजून. इकडे आमचं वरती घर आणि इकडे काकी.
आणि इथे पूर्ण ह्या साईडला पण पूर्ण गार्डन आहे. हे सगळं गार्डन आहे इकडे खाली. चला मी दाखवते आज तुम्हाला पाठीमागचं पण. इकडे सगळं छान. इकडे पण गार्डन सारखंच केलंय. हे चिकूची झाडं आहेत 2. ही खूप जुनी आहेत. ही 2 झाडं आहेत ना, ही खूप जुनी आहेत. आणि इथे अजून खाली आहे मोगरा. आता पावसाळी खूप फुल मोगरा. इथे कमळ लावलंय. वाव छान आहे. एक आलंय कमळ बघ. कमळाची कळी आली. 2 आहेत. तिथे खाली पण आहे. इकडे कोरफड मस्त लावलंय. हे सगळं काकीचे म्हणजे काकीने लावलंय. हे जे पिंपळाचं झाड आहे ना, हे खूप वर्षाचं जुनं आहे. 150 का 200 वर्ष जुनं आहे इथलं झाड ते. आणि इकडे सगळं अशी झाडं लावलीत भरपूर झाली. ॲक्च्युली मी पण इथे खूप दिवसांनी ह्या साईडला आली आहे. मी इकडे जास्त येत नाही खाली वगैरे. इथे खालचं गार्डन आहे ना इथे आम्ही जास्त इथे मेन गार्डनलाच असतो. आणि युगामुळे मला जास्त यायला पण मिळत नाही. त्याचं खूप वारं सुटलं आहे. मस्त पिंपळाचं झाड सळसळ वारा येतो. ते छान वाजतं ते आमच्या खिडकीतून आणि मस्त वाजतं ते. छान वाटतं एकदम. सगळं छान अशी भरपूर झाडं लावली. त्याचं आहे ते डेव्हलप करायचं पलीकडचं ते आमचं तिकडे घर होतं. आणि इथे जे आहे ना, हे तुम्हाला दिसतं ना सगळं, इथे एकदम जुनं सगळ्यात जुनं घर होतं. तर ते इथे होतं. इथे ही मध्ये पट्टी आहे ना, तिथे पडवी होती आणि तिकडे घर होतं. हा बघ काय करतोयस? दिवा लावायचा. हे बघा वरती. वाव पाखरे म्हणून. इथनं असं पायऱ्या गेलं. ते भाजी वगैरे पण लावले. अक्षय मी तिकडे येत नाही पूर्ण जवळ येत नाही म्हटलं मी. चालेल ना. बुबू रॉकी. काय रॉकी नाव आहे का त्याचं? ते पिंपळाजवळ आम्ही दिवा लावतो. वाव हे बघा हे फुल. हे कुठलं फुल आहे काय माहिती, पण खूप मस्त बहरलंय. छान वाटतंय ते. किती मस्त आहे ना. त्याला एकदम बकुळी सारखं वास आहे. छान आहे वास. हो वास मस्त एकदम. सेम बकुळी सारखं वास आहे, पण हे बकुळ नाही मला असं वाटतंय. त्याचा एक फोटो काढ ना मस्त एकदम. काढते. हा मस्त वारं सुटलं. एकदम गार वाटतंय. तर असा आहे माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्लॉग मी आता इथेच संपवते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.